रुईज रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा निमित्त डेसिकेटेड कोकोनटचे लाडू दाखवणार आहे। इन्स्टंट मावा कसा बनवायचा ते मी तुम्हाला रील हे केले रे, तिथे जाऊन बघा। हा पाव किलो झालेला आहे। त्याच्यामध्ये मी 1.5 कप पिठी साखर घालते। टेस्ट प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गॅस चालू करण्या अगोदर हे मिक्स करून घ्यायचं, दोन्ही वस्तू मावा आणि पिठी साखर। जसजशी ही साखर वितळत जाईल तसं हे मावा पातळ होत जाईल। आता ह्या स्टेजला आल्यावर हे 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतले मी, तो घालायचा। आता हे मिक्स करायचं। वेलची पावडर न घालता वेलची एसेन्स घालतोय 1 टीस्पून आणि चांगलं मिक्स करायचं। असे थंड होण्याआधी थोडं कोमट असताना लाडू बनवून घ्यायचे।